नागपुर से साइबर ठगी का एक गंभीर मामला सामने है। शेयर मार्केट में निवेश पर ज्यादा मुनाफे का झांसा देकर अज्ञात आरोपियों ने एक वकील से 49,59,60,000 रुपए की ठगी कर ली। व्हाट्सएप के जरिए फर्जी निवेश ग्रुप में जोड़कर अलग अलग खातों में पैसे ट्रांसफर कराए गए। मानकापुर थाने में मामला दर्ज कर पुलिस ने साइबर अपराध के तहत जांच शुरू कर दी है। पुलिस ने लोगों से अपील की है कि सोशल मीडिया पर मिलने वाले निवेश प्रस्ताव से सावधान रहे। सायबर पोलीस ठाणेकडे, नागपूर सायबर पोलीस ठाणेकडे पाटील नावाचे जे एक व्यवसायाने वकील आहेत त्यांना व्हॉट्सअपवर एक ऑडिओ कॉल आला आणि त्यांना वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला 20 ते 30% नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ॲड करून त्या ग्रुपमधील लोकांनी त्यांना जो प्रॉफिट झालेला होता तो प्रॉफिट दाखवून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त केले। त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या अकाउंट देऊन या सदरच्या अकाउंटमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत त्यांची रक्कम जशी जशी वाढवली आहे तशी दाखवून ज्यावेळी ते पैसे काढायला गेले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की सदरचे पैसे आपण काढू शकत नाही, त्यांना आणखीन टॅक्स भरा किंवा हे भरा या वेगवेगळ्या कारणं सांगून त्यांनी पैसे काढू दिले नाही। त्यावेळी त्यांना लक्षात आलं की त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे। त्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे संपर्क साधल्यानंतर आपण त्यांची तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर भरून घेतली आणि आज रोजी सदर त्यांच्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त आमचे नागपूर शहरचे रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल सर आणि माननीय DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून आम्ही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तात्काळ तक्रार घेतल्यामुळे त्यांचे 18 लाख रुपये आम्ही फ्रीज करू शकलेलो आहोत आणि ते माननीय न्यायालयाच्या आदेशाने त्यांना आम्ही परत करत आहोत। ज्या अकाउंटवर पैसे गेले त्या अकाउंट होल्डर यांना आपण सस्पिशियस तपास करत आहोत आणि इतरही पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पण ज्या वकील असो किंवा इतर सुशिक्षित लोक असो, आपण ज्या वेळेला सोशल मीडियावर सर्च करत असतो शेअर मार्केट अथवा इतरही, त्यावेळेला आपल्याला तात्काळमध्ये ते फोन करतात आणि आपल्यासोबत वेगवेगळ्या युक्त्या सांगून किंवा आमिष दाखवून ते आपल्याला गुंतवणूक करण्यास भाग पाडतात। ज्यावेळेला आपल्या लक्षात येईल त्यानंतर तात्काळ आपण 1930 किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरती आपण पूर्वी अपघातामध्ये म्हणत होतो की गोल्डन आवर्स असतो, तसंच यामध्ये सुद्धा गोल्डन हावर्स नाही गोल्डन मिनिट्स असतो। आपण तात्काळ जर 1930 वर तक्रार केली किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार केली तर आपले गेलेले पैसे वाचू शकतात। यातून हे सिद्ध झाले आहे। मी आपल्या मार्फतीने लोकांना हे आवाहन करतो की आपण गुंतवणूक जरूर करा, परंतु सेबी रजिस्टर ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये आपण गुंतवणूक करा, ज्याच्यामुळे आपली फसवणूक होणार नाही। आणि तरीसुद्धा आपल्यासोबत फसवणूक झाली तर 1930 ला कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल NCCRP यावर तक्रार दाखल करा, जेणेकरून फसवणूक झालेली रक्कम आपली परत आणता येईल।